पोपटनाना नमस्कार. नमस्कार. हा कधी आलाय काय यात्रेला? आलो गे काल इथं 3 वाजता पोचलो. हा काल 3 वाजता आलाय. कुठलं हो. गाव काय आपलं? आपले गाव मासाळवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आता तुम्ही महाराष्ट्र सोडून कर्नाटकात आलाय. हो, कर्नाटक मध्ये आलो. आपला महाराष्ट्र न सोडून हा आपल्याला चिंचणी मायकाचं याड असल्यामुळं हा आपण चिंचणी मायकाला बैलगाडी घेऊन येऊ शकतो हा. कायमस्वरूपी. आता किती किलोमीटरचा प्रवास झाला काय आपला? आता तसं काय मापता येणार नाही, पण तो कमीत कमी 2 दिवस बैलगाडी चालते. हा म्हणजे कमीत कमी 150 ते 200 किलोमीटर प्रवास झाला म्हणा यायचा. एक 200 किलोमीटरच्या पुढे झालेला आहे. बरं आत काय नसणार आहे. हा म्हणजे एवढ्या लांबचा प्रवास करून इथं तुम्ही मायबाईला दर्शन आलाय. हो, मायबाईच्या दर्शनासाठी दुधनईच्या काठाला आलेला आहे. हा किती आहे त्या गाड्या आपल्या टोटल? आपल्या गाड्या 25 बैलगाड्या आहे ना मासावाडीची. 25 हो, सगळी एका तळावर असते त्या काय? ही सगळ्या बैलगाड्या ज्या आहेत हा ती सगळ्या एका तळावर असते त्या. हा आणि ह्यांचा सगळा आमचा ग्रुप हा एक असतो. हा त्यामुळं फुटूनही कुणी जाणार नाही. आणि वाहनानं येणारी हा. कमीत कमी 2000 माणूस आहे. हा हे सुद्धा ह्याच तळाव येतं. हा मग सगळी एका जागेलाच असते. सगळं आपलं मायबाईचं बोनं दुधनईच्या काठाला एक ठिकाणी करणं हा आणि मिळून मिसळून मायबाईला जाणं, बोनं दाखवणं, हा येणं, हा ही आमची परंपरा पहिल्यापासून जी चाललेली पद्धत आहे. आम्ही अजून चालवलेली आहे आबाजापासून. हा म्हणजे तुम्ही किती वर्ष झाली आता काय इकडे यात्रेला? यात्रेला मी आता कमीत कमी 10 वर्षी झाले येतो. हा आपल्या या जोडणीचं नाव काय? ह्याचं नाव आहे सोन्या, हा ह्याचं नाव आहे राजा. हा हे तुमची वैयक्तिक जोडणा म्हणायचं. हे आपले वैयक्तिक जोडणा. हा आणि ही कुणाची जोडणा काय पुढची? हे हे आपला लक्ष्मण मासाळ, हा गाव मासाळवाडी. त्यांची जोडावी. हा, त्यांची जोड आहे तो. चला पुढची दाखवाय जरा. चला ही जोडणा केवढेच आहे काय पोपडणार नाही? हे जोडणा दोन्ही बैल हा कमीत कमी हा हे बैल 1.5 लाख रुपयाची आहे ती. 1.5 लाखाच्या आसपास आहे म्हणा यांची किंमत कमीत कमी. हा, हा चला एक पुढची दाखवाय बघू बैल. चला इकडे तरी बघू शकता आता पोपटनाना त्यांच्या गावची सगळी आता बैल दाखवायला लागली ते. आपल्या जी किंमत विचारायची. हा. ही तुमची जोडणा केवढी आहे कसं आहे काय? हे आपले 2.25 लाख रुपयाची जोडणा. हा 2.25 लाख रुपये एवढी महाग कशी काय हो? एवढे महाग म्हणजे बैल कशी आहे ते? हा. बैल पाऊंडाला किंग हा आणि रातोनात ह्या बैल चालते. हा पण तो अजिबात बैल कुठं लागणार नाही, कुठं आजारी पडणार नाही. हा. अगदी हाय असं 4 चाकी टू व्हीलर वाहन चालल्यासारखं बैल चालणार. चला एक पुढची दाखवाय जरा. अशी पद्धत आहे. हा ही कुणा जोड आहे काय? हे जोडणा काय? हा काय जोड आहे काय पोपटनाना? हे जोडणा काय? हा हे भीमराव जगन्नाथ मासाळ, हा गाव मासाळवाडी. हा हा त्यांचे वे. जगन्नाथ भीमराव मासाळ हा यांचे हे जोडणा. हा ही काय बंड्यान पाहिजे. ह्याचं नाव आहे बंड्या, ह्याचं नाव आहे बैजा. हा ही म्हणजे आपल्या किती आहेत टोटल गाड्या अशा तुमच्या सगळ्या? आपल्या 25 गाड्या आहेत त्या. हा अशा रंगोलीत का बरोबर अशी बैल? हे बैल रंगोली म्हणजे आता दूध नाही दा बैल धुवून काढली, हा बैल फ्रेश केली. हा फ्रेश केल्यानंतर बैल जर रंगोली हा तर बैलाला सुद्धा वाटतं की आपण कर्नाटक भागामध्ये चिंचणी मायाखाला आलोया, असं त्यांना सुद्धा की आनंद वाटतो आणि बैलाचं अंग मोकळं होतं. आपण आंघोळी करतो, हा. साबण कशासाठी लावतो, हा पुन्हा पावडर कशासाठी लावतो, हा पावडर लावतो कशासाठी, साबण लावतो मळ निघण्यासाठी, पावडर लावतो कशासाठी, माणूस देखणा दिसण्यासाठी. दिसण्यासाठी. अशापैकी ही देखणा बैल दिसण्यासाठी हा ही एक पावडरच आहे म्हणून चालायचं. म्हणजे बैलांसाठी एक पावडर आहे म्हणायची. हा, हा. चला एक पुढची दाखवाय. चला बघू ही कुणा जोड आहे काय? हे फोडली जोडणा काय? हा बाजीराव मरगळे, बाजीराव मरगड्यांची. हा, गाव मासाळवाडी. हा ही काय बैजान शंकर. माझ्याकडे आहे मैसळला लागल तुझं. ही म्हणजे करंटच आहे म्हणा हातामध्ये तुमच्या. हा, म्हणजे शिक्षक कसा बाबा मुलाला शिकवतो. शाळेत गेल्यानंतर हा. मुलगा जर एखादा आई बापापाशी जर अर्धाण जर असेल हा. तर मास्तर पाशी गेल्यानंतर हा. कसा लवतो हा तशा बाकी हे चाबूक आहे. म्हणजे हा हे कसला जर वाघ असला तर आपल्याकडं त्यानं कान पाडून उभा राहिलं पाहिजे. शाळेत मुलगा कसा उभा राहतो तशा बाकी. हा हा
आता याला एकच हांटला बघितलं काय ना यात आपला गपच झाला म्हणा जाग्यावर. गप झाला म्हणजे त्याला कळालंच काय आहे ते. घरात राजा हा बाहेर राजा नसतो. बाहेर म्हणजे आपलं बाबा यात्रेला आलाय म्हणजे आपलं मालक सांगेल तसंच ते म्हणजे आपलं. जसा मालक सांगेल तसं मास्तर सांगेल तसं ऐकणं भाग आहे मुलाला. हा हा अशा बाकी आहे या. हे केवढे जोड आहे काय बाजी नानाची? हे बाजी नानाची 3 लाख रुपयाची जोड आहे. 3 लाखाची? 3 लाखाची जोड आहे. लयच मोठी हाऊस केली. मैदानला असते ना ही जोड? हो मैदानला बी बैल असतात हा आणि जन जत्तरला बी असतात. हा जत जाईल तत हा. बैल कुठं नाही असं नसणार. म्हणजे कायम मैदानला म्हणजे चालू आहे. म्हणजे मी आता बघितलं सतत नंबरात गाडी आहे हो सदैव मधला मैदानामध्ये असणारी बैल जॅन्ड्रेलला बैल पळते ती. जनरलला. हो हा हे काय असे किरकोळला बैल नसते. हा गाव आटपाडी. चला एक पुढची दाखवा चला. घोडी त्यांनी सगळे घोडी बैल लय मोठा साधा पकडणार आहे ना. हे घोडे सांगलीवाले आहेत. ही सांगलीवाले तुम्ही हा सांगलीवाले आहेत. हे सगळे ही जॅन्ड्रेलला घोडी पळणारी जायते. जनरलला सगळी पळणारी मैदानची जायते. हा चला ही कुणाची आहे जोड काय आहे? हे हा. असं आहे आपलं. हम्म. हे तरुळचं बैल गिड्डे जायचं. हा बरं आपल्या सगळी ही हा. पुठ्यामध्ये बैलगाड्या असते त्या मिळून मिसळून हा सोडायच्या ठिकाणी एक ठिकाणी सोडायच्या झोपायच्या ठिकाणी बाबा झोपूया आता सगळ्याच्या एका विचारानं. आता मी आता इथे बघितलं मासावाडीकरांनी मला कमीत कमी एकर दीड एकरची जागा घेतली आता म्हणजे. हो कसं आहे म्हणजे कसं भाडं असते काय याचं म्हणजे? ह्या जाग्याला हा कंप्लेंट तुम्हाला सांगतो 3 दिवस राहण्यासाठी 45,000 रुपये या जाग्याला भाडं दिलेलं असतंय आम्ही. हा बाकीचं काय इथली मोठभर माती सुद्धा काय कपाळाला लिहायला न्यायची नाही. हा पण तो माईबाईला आपण हौसने येतोय. हा आपल्याला जागा सुखरूप चांगली पाहिजे हा. ह्यासाठी आपण बैलांना जागा माणसासनी जागा आपल्याला बैलगाड्या सुटल्या काय अडचण नाही ह्यासाठी ही जागा घेतलेली आहे आपण भाड्यानं. आता इथं बैलाकडला तुम्हाला पाणी पण आहे बैलांना आता पवनी टाकायला आहे ना. ह्या नदीमध्ये बैल दूध नाहीला बैल पवनी घालून आणलेत. हा पवनी घालायचे बैलाचं अंग मोकळं करायचं. हा आपण जसं आंघोळी करतो तशा बाकी बैलाचं अंग मोकळं होतं. हा हे बालक कोण आहे? जोडा काय पोपडणार ना कोणाची आहे ही जोड? हे बैलजोडी गिड्ड्याचीच आहे तडोळचे. तडोळ्याचीच आहे. हा ही केवढे जोडणं आहे कसं आहे काय? हा ही जोडणं केवढेची आहे काय? हे 2 लाखाची जोडणं आहे. हा बैल बारके दिसतात हा पण तो हे जे एक आहे हा जॉक असतो 5 किलोचा हा परंतु 16 चाकी गाडी उचलतो हा 10 टनाची. हा तशापैकी ह्या बैलापाशी सुद्धा की करंट फार मोठा असतो. या म्हणजे मूर्ती जर लहान असली तर मूर्तीची कीर्ती मूर्ती जर लहान असेल तर ही जी कीर्ती मोठी असती. हा असा या हा चला एक पुढची दाखवा चला. ती कोण आहे? कुठले काय जोडणं पोपडणार ना? हे तडूळच बैल आहे. तडोळ्याची जाईल. हा एक जोड 2 जोड ही 3 हा ही तळूचच बैल आहे. ही सगळे तडोळच आले बी. हो हे तळूचच म्हणजे आपल्या ग्रुप मध्ये मासावाडी ग्रुप मध्ये जाईल. म्हणजे पहिल्यापासून यांची म्हणजे जसे त्यांचे यती देत असतो म्हणजे तुमच्यासोबत मिळून मिसळून जाईल. त्यांचे जसे आई वडील होते हा त्या पद्धतीनं आमचा आई वडील होते. हा त्या वेळापासून मिळून मिसळूनच मायबाईचं बोनं ह्या तळावर होतं. हा त्या पद्धतीनं ही सुद्धा काही वाहिली नाही दे आपल्या संघ जायची एका आईच्या लेकरावानी. हा असं आहे गाणं. हा. तुम्हाला कशी वाटली बैलजोडी? एक नंबर बैल जोडी राहून. हा चला पुढची दाखवायची चला पुढं. ही कुणाची नमस्कार. जोडणं काय पोपडणार? पोपडणार आहे कुणाचं आहे? सरजीराव मरगळे हा. गुंदिरा. गोंदिरा. हा काय नाव बैलांची? हा नाव काय? एकाचं नाव आहे हरण्या एकाचं नाव आहे गजा. हा ही कसली पाऊंडाची दुडकीची कशी आहे काय? हे फुल पाऊंडाचं किंग पाऊंडाचं बैल. हा ही खरेदी आपल्या हातचीच असणार आहे. ह्यांना घेऊन दिलेली बैल हा करसोंडी यात्रामधनं. हा यांचं कसं नियोजन आहे काय यात्रेला आले तिथे म्हणलं होतं? हा कसं नियोजन आहे यांचं? निविजन एकदम एक नंबर आहे. बैलगाडी चांगले बैल दोन्ही चांगले मालक चांगले मिळून मिसळून आपले जगात येणं हा. जाणं माणसात राहणं चांगलं हा. वागणं चांगलं हा. ह्या पद्धतीची माणसं आहेत. 1 नंबर. हा 2 नंबर कुठं नाही. हा ही केवढे जोड आहे काय? हे जोडवे हा ही जोडा या 1.5 लाखाची. 1.5 लाखाचे. ह्या हा, काय काय नाव जोडीचे? पाखऱ्या आणि ती गजा आणि काय? नाव काय? हरण्या. हा याचं नाव आहे गजा हा, आणि याचं नाव आहे पाखऱ्या. हा. हरण्या हरण्या. बरं असू दे. बरं चला पुढे चला. पण ना ही जोड कुणाची आहे? हे लक्ष्मण सरकारच्या पोरग्याचे पिंटू सरक
पिंटू सरांची आहे बे. हा म्हणजे मासावाडीचा किंग मेकर. ए किंग मेकर अगदी की बैलगाड्या तर ही बैलजोडी अशी आहे हा सिरतीला सुद्धा की जनरल लाव ही खोंड पळते ती जनरलला हा आणि दाती कशी आहे ती कशी आहे दुशी आहे ती दुसशे. दोन्ही दुशी आहे ती मी आता ऐकलं देवाला 4 दिवसा अगोदर निसा दात लावला आजच होती म्हणायचं. आदतच होती पण तो आता तोडताही दात लावलेत हा म्हणजे आवाज जास्त झाल्यामुळे त्यांनी दात लवकर लावलाय म्हणायचं. याचं कसं आहे बैल जर अवताला गोलमाला जादा हा तर बैल दात लावतो लगे हा. आणि जर अवताला जर नाही वापर केला हा. तर बैल दात लावत नाही लगे हा असं आहे गाणं याचं कशी काय वाटली तुम्हाला जोडी एक नंबर जोडणार राव पपडणार नाही. अंगाला हात लावू देत नाही ते नुसता इस्तो आहे ते इस्तू नाव निसता. ए बैल गोलमान नका बाबा नो हा या जोडण्याचं नाव काय. हेच नाव काय ह्याचं नाव आहे फुल्या हा ह्याचं नाव आहे पाखऱ्या आणि फुल्याची जोडी पाखरी आणि फुले जोडी. हा किती बी मालखाला लागू द्या गुढी हा आणि माया का देवीला बी किती बी लागू द्या गुढी हा. पण तू फक्त कसा आवाज आहे आवाज एक नंबर घुमतोय अहो मासावाडीकरांचा. हा एवढंच आपल्याला चालवायचा आहे आबाजापासून पिढ्यानपिढी चाललेलं जे आहे हा तो आपल्याला चालवायचा या म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. हा हे ही बैल पाळायचं म्हणजे वाघाचं काळी चला पुढे चला की ना कुणा जोडाई. हे मोहन पुजारी हा मोहन पुजारीची ही जोडणार चिंचणी मायाक्याला येण्याची तयारी जी हा कशी कशी तयार आहे काय अंदाजे. एक नंबर नागदे की बैल आल्या तर हा गाडी गावली नाही वाटतं युस्तवर कुणाला. ए गाडी कुणाला सुद्धा गावली नाही ह्या सगळ्यांच्या गाड्याच्या गाडी ही मोर शेड्यावर गाडी चालत होती शेंड्यावर. हो काय नाव जोडण्याचं. नाव काय ह्याचं नाव आहे बारशा हा हर्षा हर्षा. हा ह्याचं नाव आहे छब्या छब्या केवढे जोडणार काय आहे? ही जोडणं या 3 लाखाची 3 लाखाचे. 3 लाखाची जोडणं आहे आता ही मैदानचं एक मध्ये घेतला की बैल. अहो हे दोन्ही बैल मैदानाचं जायचं मी पण मैदानच आहे तुम्ही. हा हा बघा तुमचा जोडीदार पण आला मागणं की पाटील. हो जोडीदार सुद्धा का आपलं ही बैल घेऊन द्यायला ही माहितीचा जुना माणूस आहे हा माझ्या बक्षी जरा वैसा तज्ञ आहेत तज्ञ. हा पण तो ह्यांचं बघून मी शिकलो या त्यांचं बघून तुम्ही शिकला. हा बैल घ्यायला हा म्हणजे जेवढे बैल घेतले तेवढे आपल्या हातनं हा ही सगळे ते बैल घेऊन दिलेले आहेत आपण वायफाय टॅक्स सुद्धा नाही. हा बर कसं वाटलं तुम्हाला एक नंबर वाटलं आम्हाला. हा आम्हाला तुम्ही वेळ काढून माहिती दिल्याबद्दल आम्ही आभारी आहे तुमचं. अहो तुमच्यासाठी आपण निम्यारातचे आभारी आहे तुमच्यासाठी मोकळं का हो. केव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला हा कारण काय सांगली परवीनची आम्हाला हवस आहे हा आणि सांगली परवीनला हा. पोपट नानाची हवस आहे हा म्हणून हे चाललेलं आहे सगळं म्हणजे सगळं अशी जगातली माहिती बोला की. जगाला कोणाला कोण देणार नाही हा चांगली परवीनला काल द्या लाडी माय बायचा आशीर्वाद चांगली परवीनला हा म्हणून मग तो हा ते आपण खयाळ बाय बशी गाड्या सोडलेल्या आहेत हा. ते नदी वाहत आहे हा आता तिथं पहिलं आलेले इथं आपण तळाव सोडले आणि हा. थांबा थांबा हा. एवढंच आपलं एक म्हणणं आहे या. हा चांगल्या तऱ्हेनं हा. जसं आमच्या आज्यानं चालवलं हा. त्या पद्धतीनं आमच्या वडिलांनी चालवलं हा. त्याच्या पाठीमाग हा मी सुद्धा चालवलं पोपट नानानं आणि ह्याच्या पाठीमाग असंच आमच्या मुलांनी किंवा जगातल्या मुलांनी आमच्या पक्षी सगळ्यांना चालवावं एवढी हलवायला आमची विनंती आहे दुसरं काही सुद्धा नाही